फेब्रुवारी महिना 2026 आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 15 तारखेला येते आहे महाशिवरात्री. महाशिवरात्र म्हणजे महादेवाचा आवडता दिवस. बरं, महादेवाचा आवडता दिवस हा का आहे? तर महादेवाचं पार्वतीबरोबर तांडव विवाह या दिवशी झाला होता, म्हणून महादेवांचा हा आवडता दिवस आहे. बरं मंडळी, महाशिवरात्र याची अनेक रहस्य आहेत, पण रहस्यामध्ये न जाता सगळ्यात सुंदर आणि मस्त असा हा व्हिडिओ खास की महाशिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय करायचं आहे आणि कुठले शास्त्रोक्त पद्धतीने कुठले विधी करायचे आहेत हे सांगण्यासाठी खास हा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा, कारण प्रचंड युजफुल असा हा व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडके व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असेल. मंडळी, एक लक्षात घ्या की वर्षातनं एकदा येणाऱ्या महाशिवरात्र म्हणजे अगदी आपल्याला महादेव आठवतात. सुंदर असे निळे, गळ्यामध्ये मस्त नाग, जटेवर मस्त गंगा विराजलेली आहे, भाळी मस्त भस्म लावलेलं आहे, नंदी बरोबर चालत आहे, हातामध्ये त्रिशूळ आहेत. महादेवाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आणि महादेवाच्या पिंडीला जाऊन कधी एकदाचं दर्शन घेतो असं आपल्याला होत असतं. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक गोष्टींना आपण आपल्या आयुष्यातनं दूर करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दूर करण्यासारखी पितृदोष. दुसरी गोष्ट आहे अनंत अडचणींमधनं निघणारे मार्ग. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवाला खुश करून अनेक दोषांचं निवारण करू शकता. खास करून पितृंना खुश करणं अतिशय महत्त्वाचं आहे या दिवशी. कारण का? तर पितृदोषामुळे अनंत अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात. कुळं पूर्ण नासली जातात. नायनाट होतो कुळांचा फक्त आणि फक्त पितृदोषांमुळे एखाद्या कुळाला जर पितृदोष आला असेल ना, तर त्या घरामध्ये लग्न लवकर होत नाहीत, झाली तर टिकत नाहीत, आणि लग्न झाली तर मूलबाळ होत नाही. मूलबाळ झालं तर मूल काही ना काही वेगवेगळ्या पद्धतीने अपंग किंवा मोठमोठे आजार घेऊन येतं. त्या घरामध्ये सदैव आजारपण असतात, पैसा टिकत नाही, त्या घरामध्ये अन्न कधीच त्याला चव लागत नाही. अशा पद्धतीचे हे पितृदोष असतो. तर ज्या घरामध्ये पितृदोष आहे, ज्यांना वाटतंय की त्यांच्या करिअर ग्रोथमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, नात्यामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, पैशांमध्ये प्रॉब्लेम्स येतात, काही ना काही सतत चालू आहे, एकातनं बाहेर निघालो नाही तर दुसऱ्यामध्ये अडकला जातोय, असं ज्यांना वाटतंय ना, त्या लोकांनी तर खास करून पितृसेवा या दिवशी नक्की करावी. या दिवशी पितृसेवा करायची म्हणजे काय करायचं? महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या पितृंच्या नावाने सकाळी, सगळ्यात प्रथम तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळ आपल्याकडे जर गंगेचं पाणी असेल, नर्मदेचं पाणी असेल, पाण्यामध्ये थोडंसं ते टाकायचं, थोडंसं गुलाबजल पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या दिवशी मात्र व्यवस्थित अंघोळ करायची ह्या पाण्याने. कारण आपण गंगेत स्नान करायला जाणं, नर्मदेत स्नान करायला जाणं तितकं शक्य होणार नाही या दिवशी. त्यामुळे आपल्याकडे जर असेल तर आपण आपल्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करावी. शुचिर्भूत होऊन आपण प्रॉपर आपल्या घरामध्ये पूजा करावी. घरातली पूजा झाल्यानंतर आपण देवळात जायचं आहे, पण देवळात जाण्याच्या आधी एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि देवळात जायचं आहे. देवळात जाण्याच्या आधी थोडंसं बेलपत्र तुम्हाला विकत घ्यायचं आहे आणि धोत्र्याचं फूल विकत घ्यायचं आहे. हे सगळं घेऊन देवळात जाऊन तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर ह्या पाण्याचा जलाभिषेक करायचा आहे आणि फूल व्हायचं आहे, बेलपत्र व्हायचं आहे आणि आपल्या महादेवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे महादेवा, माझ्या घरामध्ये जो काही पितृंचा त्रास चालू आहे तर माझ्या पितृंना मात्र शांत कर आणि हा दोष तुझ्या पायाखालून घे. अशा पद्धतीनं आपण महादेवाला प्रार्थना करायची आहे. आणि जर शक्य झालं तर महाशिवरात्रीपासून पुढचे 5 सोमवार तरी हा विधी कराच करा. तुम्हाला प्रचंड तुमच्या आयुष्यामध्ये सुधारणा जाणवेल. म्हणजे जे काही दोष आलेले आहेत, पितृदोषामुळे जो काही त्रास होत आहे ना, तो कमी होऊन तुम्हाला सुसह्य व्हायला लागेल. एकदम जाणं इतक्या पटकन शक्य नाही, कुठला चमत्कार नाही आहे, पण सुसह्य मात्र नक्की होईल तो दोष. तर ह्या दिवसापासून जर तुम्ही सुरू केलं तर खूप छान. आता जे महाशिवरात्रीचं जे काही मी तुम्हाला सांगते आहे, त्याच्यामध्ये मला एक स्टोरी आठवलेली आहे. ती स्टोरी मी तुम्हाला सांगते. काय होतं ना, माझी एक बहीण आहे, तिने 16 सोमवार केले होते आणि 16 सोमवार जेव्हा तिने केले आणि शेवटचा जो सोमवार होता तिचा, तर तिच्याकडे नेमकं तेल संपलं, जे दिव्यामध्ये, अखंड दिव्यामध्ये टाकायचं असतं. तर तेल मात्र संपत आलं. तिच्या त्या सगळ्या गोष्टीमुळे तिच्या लक्षात राहिलं नाही की आपल्याला तेल आणायचं आहे. आणि काय झालं की त्या दिवशी तिच्याही डोक्यात नाही, आणि जेव्हा दिव्यातलं तेल संपत आलं होतं, ती म्हणाली, महादेवा सांभाळ रे बाबा, काय करू मी आता, 16वा सोमवार आहे हा तुझा.
तूच बाबा तारणार आता, कारण मी तर काही खाली जाऊ शकत नाही, माझे मिस्टर जाऊ शकत नाही, त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, तेही जाऊ शकणार नव्हते, मुलं बाळं तिच्याजवळ राहत नव्हती, ते कामानिमित्त दूर होते, तर काही कळत नव्हतं तिला. आणि अचानक त्यावेळेस संध्याकाळी बरोबर 7:00-7:30च्या वेळेस एक व्यक्ती तिच्या दारात आली आणि त्यांनी सांगितलं, की तुम्ही तेलाची ऑर्डर केली होती ना, हे तुमचं तेल आहे. तर तिने ते तेल घेतलं, तर तिला काय वाटलं, की मी माझ्या फ्रेंड्सना वगैरे पण सांगितलं होतं तेलाचं, की बाबा तेल संपलंय, आज माहीत नाही, आज महादेवच तारणार आहेत मला. आणि हे झाल्यानंतर तर अक्षरशः ना, तिने काय केलं, ते तेल घेतलं आणि घरामध्ये ठेवलं, दिव्यात टाकलं, चांगलं व्यवस्थित दिवा जाणार होता तेही टाकलं. तिने नमस्कार केला महादेवाला, खूप 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 महादेवाचं कौतुक केलं, बाबा तू वाचवलं वगैरे वगैरे करून सगळं झालं. आणि 16 सोमवारनंतर दुसऱ्या दिवशी ती अशीच मैत्रिणींच्या परत संध्याकाळी ते सगळे बसल्यावर म्हणाली, अरे कोणी तेल पाठवलं काल वगैरे, असं सगळं झालं विषय. तर त्या म्हणाल्या, आम्ही तर नाही कोणी तेल वगैरे पाठवलं. आणि मग तिला म्हणजे तिच्या डोळ्यात तिथे अश्रूंच्या धारा सुरू झाल्या, की माझ्या दारामध्ये महादेव आले होते, साक्षात तेल घेऊन आले होते आणि मी त्यांना ओळखलं नाही. कारण असा कुठलाच व्यक्ती त्या एरियात राहणारा नव्हता, जो तिला त्यावेळेस तिला ओळखताच आलं नाही, की ते महादेव साक्षात आले होते, की ज्या पद्धतीने त्यांचे केस होते, मिशी होती, जे काही ते तिला वाटलं, तिला ते महादेवाचं रूप नंतर एक गोष्टी आठवायला लागल्या, की काळेभोर डोळे वगैरे ते तिला सगळं आठवायला लागलं आणि तिला प्रचंड वाईट वाटलं. तर मंडळी, महादेवाचे असे साक्षात्कार माझ्या बहिणीला झाला, तर अशा अनेक जणांना झाला असेल. तर तुम्हालाही झाला असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये मात्र नक्की सांगा. मला आवडेल ऐकायला. ठीक आहे. तर महादेवाचं म्हणजे तुम्ही विचार करा, महादेवाची प्रचिती अशी अनेक लोकांना आलेली आहे. म्हणजे किती उच्च कोटीचं ते अस्तित्व आहे. आणि जर महादेवाचं साक्षात दर सोमवारी तर आपण काही ना काही जाऊन महादेवाच्या मंदिरामध्ये तर करतोच. पण साक्षात जो दिवस साक्षात महादेवाचा आवडता दिवस आहे, त्या दिवशी जर आपण त्यांची सेवा केली, तर ते किती खुश होतील, हो की नाही? आणि आपण कुठेतरी स्वार्थी असतो ना, महाशिवरात्र आहे, मग माझा पितृदोष मला घालवायचा आहे म्हणून मी जाऊन सेवा करणार आहे. कधीतरी तुमचं सगळं सोडा हो, पितृदोष हे ते सगळं सोडून फक्त जा आणि महादेवाची सेवा करा. महादेवाची सेवा करा, त्यांचं दर्शन घ्या, त्यांना तुमचं दर्शन द्या. कळलं? जसं आपल्याला देवाचं दर्शन करायचं असतं ना, तसं देवांना आपलंही दर्शन करायचं असतं. तर त्या पद्धतीनं आपण तिथे जाऊन आपण त्यांचं दर्शन घ्यायचं, आपलं दर्शन त्यांना द्यायचं, तिथे बसून त्यांचा मंत्र म्हणायचा, जो मंत्र येत असेल तो म्हणा. ओम नमः शिवाय म्हणू शकता किंवा तुम्ही कालभैरव अष्टक म्हणू शकता. ते तिथे बसून म्हणा. जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा तुम्हाला एक वेगळा अलौकिक स्वर्गीय आनंद मिळेल. ती ऊर्जा तुम्हाला जाणवेल, की उच्च कोटीची ऊर्जा त्या देवळामध्ये कशी आहे. बरं, महादेवाच्या पिंडीला पूर्ण फेरी मारत नाहीत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण अजून एक गोष्ट आहे जी सगळ्यांना माहीत नाही आणि ज्याने तुम्ही जर ती एक घोडचूक जर तुम्ही केलीत ना, तर तुमचं नशीब म्हणजे चांगलं असेल ना, तर ते दारिद्र्यामध्ये बदलेल. इतकी मोठी घोडचूक आहे ती. आणि ती चूक म्हणजे महादेवाच्या पिंडीवर जे पाणी कलशामधून पडत असतं थेंब थेंब थेंब. बरेच जणांना मी पाहिलेलं आहे, त्या कलशातल्या पाण्याला जे पिंडीवर पडतं ते पाणी असं घेतात, कपाळाला लावतात आणि थोडंसं चाटतात किंवा त्या कलशाखाली हात ठेवतात, ते पाणी घेतात आणि तीर्थ म्हणून पितात. तुम्हाला माहिती आहे हा केवढा मोठा दोष आहे, हे करू नये. महादेवाच्या पिंडीवर पडणारं पाणी आहे ते, त्याला तसं स्वच्छ आणि तसंच एकदम हे ठेवा. तुम्ही त्या पाण्याला हातही लावू नका. ते महादेवाच्या पिंडीवर परस्पर पडते त्याला पडू द्या. तुम्ही त्याला छेडछाड करायला जाऊ नका. तुम्ही त्याला स्पर्श करू नका. कारण तुम्हाला स्पर्शलेलं पाणी पुन्हा ते महादेवाच्या पिंडीवर पडत असतं. महादेवाच्या पिंडीवरचं पाणी तुम्ही हाताने घेता, डोळ्याला लावता, कपाळी लावता आणि चाटता पण. तसं करू नका. ठीक आहे, तुमच्या भावना आहेत. तुम्हाला वाटतं महादेवांचं म्हणजे हे सगळं आपल्याकडे एनर्जी, आपण त्याला कुठेतरी कनेक्ट व्हावं, महादेवाचे आशीर्वाद मिळतील. पण नाही मंडळी, हा एक मोठा दोष आहे. अशा चुका करू नका. ते पाणी वेगळ्या पद्धतीने महादेवाच्या पिंडीवर सतत टपटप पडत असतं. ते एक वेगळ्या पद्धतीचं एक वेगळं रिच्युअल आहे. त्याला तुम्ही बिलकुल ब्रेक करायला जाऊ नका. तुम्ही महादेवाच्या देवळात जा, लांबून त्यांना मोठ्याने हाक मारा, शंभो म्हणून हाक मारा. छानपैकी महादेवाचं दर्शन घ्या. पाहिजे तर तिथे तुम्हाला बसता येणारच नाही त्या दिवशी, त्यामुळे फक्त दर्शन घ्या. जे काही तुम्हाला त्यांना बेलपत्र व्हायचं आहे किंवा तुम्हाला त्यांना पाणी, दूध जे काही व्हायचं आहे, अर्पण करायचं आहे, तर ते अर्पण करा. आणि सगळ्यात मोठा, ह्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही उसाचा रस जर अर्पण केला, म्हणजे तो जर उसाचा रस महादेवाला प्रचंड आवडतो, जर तुम्ही त्यांना तो अर्पण केला, त्यांच्या पिंडीवर त्यानं अभिषेक केला ना, तरीही तुमच्या अनेक पैशांच्या अडचणींमधनं तुम्हाला मार्ग मिळेल.
आणि जसं मी आत्ता पहिलं सुरुवातीला सांगितलं की 5 सोमवार मात्र मग तुम्ही सेम गोष्टी त्यांना अर्पण करा आणि मग पहा तुमचं नशीब कसं फळफळतं. पाण्यामध्ये केसर टाकून पण तुम्ही जर महादेवाच्या पिंडीवर वाहिलत तर अलभ्य लाभ मिळायला तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तिसरी गोष्ट, महादेवाच्या पिंडीवर मधाचा अभिषेक जर तुम्ही केलात तर नशीब फळफळायलाही कोणीही रोखू शकणार नाही. तुमची मुलं तुमचं ऐकायला लागतील, तुमच्या घरामध्ये धन धान्य समृद्धी भरभराट आणि यश कीर्ती सगळं मिळायला सुरुवात होईल, मार्ग मोकळे होतील. महादेवाची सेवा मात्र अशा पद्धतीने तुम्ही करणं चालू करा. महादेवाच्या देवळामध्ये जेव्हा जाल तेव्हा आधी तर जोरात हाक मारा, नंदीचं दर्शन घ्या. अनेक गोष्टींमध्ये आपण नंदीला कायम आपल्याला कळत नाही, पटकन आपण आत जातो, पिंडीकडे धाव असते आपली, पण नंदीचंही दर्शन घ्या, पिंपळाच्या झाडाचं दर्शन घ्या, पिंपळाच्या झाडाचं आधी दर्शन घ्या, मग पुढे नंदीचं दर्शन घ्या आणि मग पुढे जाऊन तुम्ही महादेवाचं दर्शन घ्या. कारण आधी सर्वात प्रथम जिथे अश्वत्थ आहे म्हणजे पिंपळ आहे त्याच्यावर अनेक एनर्जीज आहेत, त्यांना पहिले आवाज द्या, म्हणजे त्यांना दर्शन घ्या, मग नंदी आणि मग महादेवाचं दर्शन घ्या. म्हणजे ते सगळं तुम्ही दर्शन घेत घेत जेव्हा महादेवापर्यंत पोहोचताना तेव्हा ते सगळेही खुश असतात, त्यांचेही भरभरून आशीर्वाद मिळतील आणि त्यांचे दर्शन घेऊन महादेवाकडे गेलेले आहात म्हणून महादेवांचेही आशीर्वाद तुम्हाला भरपूर मिळतील. तर मंडळी, हा जो महाशिवरात्रीचा दिवस आहे ह्या दिवशी जागरण करतात. जागरणाचं एक वेगळं महत्त्व आहे. या दिवशी उपवासाला एक वेगळं महत्त्व आहे. आता काही जण उपवास नसतील करत याचा अर्थ काही चूक होत करतायत असंही नाहीये. पण ज्याला जमेल त्याने उपवास करावा, ज्याला नाही जमत असेल त्याने नाही करावा. पण त्या दिवशी मात्र व्हेज खावं, नॉनव्हेज खाऊ नये. ॲटलिस्ट ती रात्र मात्र जागरण करावी. जागरणाची रात्र आहे, मस्त जागरण करा आणि काही ना काही भजन म्हणू शकता तुम्ही, मंत्रोच्चार त्यांचे करू शकता, काही स्तोत्र म्हणू शकता. रात्रभर रात्र तुम्ही जागरण करा. तो सोहळा आहे एक रात्रीचा, त्याला जागरण म्हणतात. ते जागरण करणं गरजेचं आहे. तुम्ही काहीही फक्त आहे की तुम्ही टी व्ही बघणं, म्हणजे पिक्चर बघणं, सिरियल बघणं हे सगळं नाही करायचं. तुम्हाला टी व्ही बघायचं, तुम्ही त्यावर काहीतरी वेगळं बघा, रिच्युअल्स पहा किंवा सद्गुरूंचं काही ना काही रात्रभर चालू असतं, तुम्ही तेही पाहू शकता. तुम्हाला वाटते रात्रभर तुम्हाला उपासना करायच्या, तुम्ही तेही करू शकता. जपाची माळ घेऊन बसा, तुम्ही शंकराचा जपही करू शकता. त्या दिवशी केलेला जप याचं अनंत अनंत पुण्य मिळतं, अनंत पुण्य मिळतं. तुमची पापं धुतली जातात. आणि आणखीन एक गोष्ट, ह्या दिवशी मात्र लक्ष्मीची पूजा करायला, पार्वतीचं स्वरूप लक्ष्मी आहे, तिची पूजा करायला विसरायचं नाही. तिच्याही देवळात जसं शंकराच्या देवळात जातात, तर त्या शंकराच्या महादेवाच्या देवळाचं तिथे बाजूलाच देवी पण असेल ना, तर तिचं मात्र दर्शन नक्की घ्या. त्या दिवशी देवीला अजिबात विसरायचं नाही, कारण हा दिवस त्या दोघांचा सोहळ्याचा दिवस आहे, लग्न झालेला दिवस आहे. तर त्या दिवशी दोघांचं दर्शन घेणं म्हणजे शंकरही खुश आणि पार्वतीही खुश, दोघांना खुश करतो. ठीक आहे मंडळी, तर महाशिवरात्रीला काय करायचं आहे आणि तुम्ही काय काय करताना मला कॉमेंटमध्ये सांगा. बरेच जणांना या गोष्टी माहीत नाहीये, त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला तर त्यांनाही त्या दिवशी काय करायचं आहे हे लक्षात येईल आणि ते त्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात अनेक मार्ग मोकळे करण्यासाठी सगळ्या त्या गोष्टी करतील ज्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि माझी अगदी मनापासून इच्छा आहे की सगळ्यांना महादेवाने सुखी करावं, त्यांच्या आयुष्यात अनंत अडचणी काढून टाकाव्यात, अशीच माझ्या त्या निळकंठाच्या समोर कायम प्रार्थना आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करायचं आहे. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेले त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. बेल आयकॉनचं बटन दाबताच तुम्हाला माझे व्हिडिओ पोस्ट होताच लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. मिस्टिकल एराशी जोडलं जाण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये अनेक लिंक दिलेले आहेत, सो प्लीज त्यावरही क्लिक करून मिस्टिकल एराशी जोडले जा. त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा, महाशिवरात्रीच्या दिवशी कोणीही काहीही कुठलंही व्यसन करू नये, हे खूप महत्त्वाचा नियम आहे आणि तो मात्र पाळावा. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.